गुड मॉर्निंग. श्रीमंत सगळ्यांनाच व्हावं लागतं, व्हायची इच्छा असते सगळ्यांचीच. तर 8 नियम आहेत जे आपल्याला श्रीमंत होण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. स्वतःमध्ये पहिला नियम आहे, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट पैशाची नाही. म्हणजे काय? तर काही ना काहीतरी नवीन नवीन शिकत राहा. प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी नवीन नवीन आपापल्या फील्डमधलं, आपण ज्या ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमधलं ऑलवेज काही ना काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर लिसनिंग, म्हणजे समोरचा काय बोलतोय हे सुद्धा आपण प्रत्येक वेळेस जाणून घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, स्वतःमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ह्या गोष्टींची, आणि स्वतःला सतत चांगलं बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि जो काही त्याच्यातून आपल्याला अनुभव येत राहतो त्याच्यातून पण आपण प्रत्येक वेळेस काहीतरी शिकत गेले पाहिजे. म्हणून स्वतःमध्ये गुंतवणूक करणं पण खूप महत्वाचं आहे. स्वतःची तुलना फक्त तुमच्या भूतकाळाशीच करा. म्हणजेच काय? तुम्ही कितीही जर चांगली प्रगती केली असेल तरी तुमच्या सक्सेसची तुलना इतरांबरोबर कधीच करू नका. तुम्ही तुमची तुलना तुमच्या भूतकाळाशी करा. काल तुम्ही कसे होतात किंवा त्यापेक्षा अजून आपण जास्तीत जास्त चांगले कसे होऊ शकतो ह्याचा विचार करा. म्हणून तुमची तुलना फक्त तुमच्या भूतकाळाशी करा. तुमचा भूतकाळ स्वीकारा आणि त्यातून पुढे ना. तुम्ही तुमच्या भूतकाळातून मिळवलेल्या अनुभवाची मदत घ्या आणि योग्य निर्णय घ्यायला शिका. म्हणजे आपल्याला जो भूतकाळात जो काही आपल्याला आपल्या कामामध्ये अनुभव आला असेल तर त्या चुकांमधून आपण नक्कीच काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित योग्य डिसिजन कसा घेता येईल हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या चुका पुन्हा कधीच करायला नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेस आपण भूतकाळ स्वीकारून त्याच्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. आणि आपण तेच जर करत बसलो तर काय होणार? तर आपलं फक्त नुकसान होणार आणि आपण स्वतःमध्ये कधीही सुधारणा करू शकत नाही. तुमची व्हॅल्यू काय आहे ते जाणून घ्या. जेव्हा तुम्हाला तुमची व्हॅल्यू माहीत पडेल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या गोष्टी डिझर्व करता. सो आय एम इनटू वेडिंग्स अँड इव्हेंट्स. तर मी जर वेडिंग आणि इव्हेंट्स मध्ये आहे तर मला माझी व्हॅल्यू माहिती आहे की मला कुठल्या प्रकारची जास्तीत जास्त कामं मिळाली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी मी स्वतःची व्हॅल्यू डिफाईन केलेली आहे. आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी लायक आहात त्याच गोष्टी तुम्ही मिळवा. त्याच्यापेक्षा कमी गोष्टींवर कधी समाधान मानू नका. ऑलवेज ट्राय टू गेट समथिंग मोर. स्वतःची व्हॅल्यू कधी कमी होऊ देऊ नका. म्हणजे एखाद्या क्लायंटला मी एखादा माझा रेट कोट केलेला आहे आणि मला माहिती आहे माझी प्रोडक्ट, माझी सर्व्हिस, माझी क्वालिटी जर उत्तम आहे तर तरी सुद्धा जर तो क्लायंट म्हणत असेल की नाही मला हे तुमचं कोटेशन नाही जमत आहे तर आपण आपली व्हॅल्यू कमी करू द्यायची नाही. सरळ त्या व्यक्तीला नाही बोलायचं. म्हणजे आपली पण व्हॅल्यू आपण कुठे कमी होऊ द्यायची नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा. तुमच्याकडे जे काही असेल त्यासाठी नेहमी थँकफुल राहा, त्याची कदर करा. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नेहमी आभार माना, भले ती गोष्ट कितीही छोटी असली तरी. ट्राय टू सेलिब्रेट युअर सक्सेस. नेहमी आपलं छोटं सक्सेस, जे काय छोटं असो मोठं असो, प्रत्येक सक्सेस प्रत्येक गोष्टीसाठी आपण थँकफुल राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण सेलिब्रेट केली पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला भेटली नाही म्हणून उगाच आपण स्वतःला डिमोटिवेट करणं हे चुकीचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा आणि थोडंसं पेशन्स ठेवा जेणेकरून तुम्हाला गोष्ट हवी आहे ती कधी ना कधी मिळेल आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा. पॉझिटिव्ह माइंडसेट, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट राहिल्याने खूप चांगल्या गोष्टी घडतात, खूप ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी क्रिएट होतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण बिस्टॉक्स घेतो तेव्हा सुरुवातच आपण मेडिटेशन पासून करतो. सुशांत सर उत्तम प्रकारे मेडिटेशन घेतात. म्हणजे जेणे काय होतं आपण पॉझिटिव्ह आपलं पुढे बॉडी पॉझिटिव्ह होते आणि आपले विचार पण त्याच्यातून पॉझिटिव्ह होतात आणि त्याने काय होतं दुसऱ्यांकडून तुम्ही मॅन्युप्युलेट होत नाही. स्वतःवर आपण कधी शंका घेऊ शकत नाही. पॉझिटिव्ह माइंडसेट असल्यामुळे टेन्शन घेणं सोडून देतो आणि आपण त्याच्यातून दुसऱ्यांना सुद्धा मोटिवेट करत राहिलो. पॉझिटिव्ह राहिल्याने तुमच्या सक्सेसच्या प्रोसेसला सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. म्हणून पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जे आवडेल ते करण्यात तुमचा वेळ घाला. मग ते कुटुंब असो किंवा तुमचा छंद असो किंवा क्रिकेट खेळणे असतं, पुस्तक वाचणं असतं. म्हणजे ह्या गोष्टींसाठी जर तुम्हाला वेळ दिला. असं म्हणतात की छंद जपल्याने आयुष्य वाढतं आणि खरं आहे ते. जर आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि आपण ती करत राहिलो तर नक्कीच आपला वेळ चांगला जाईल आणि आपण ऑलवेज पॉझिटिव्ह राहू. एक मजबूत सपोर्ट नेटवर्क तयार करा. तुमचे विश्वासू आणि जवळचे मित्र असतात त्यांच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेट करत राहा.
तुमच्या बिझनेसमधील टीम पार्टनर्स जे आपण आहोत सगळे, आपण कंटिन्यू भेटत राहिल्याने आपल्याला काय होतं, तर आपल्याला त्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तसा आपला माइंडसेट तयार होतो आणि आपण आपल्या फोकसवर, आपण आपल्या गोल्सवर पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहतो. मार्गदर्शक असतात, आपले मेंटॉर्स असतात, त्यांचं नेहमी मार्गदर्शन घेत राहा. आपण कुठे चुकतोय का, किंवा आपल्याला अजून पुढे आपल्याला आपल्या लाईफमध्ये कसं अपडेट करता येईल, याचं आपल्या मेंटरकडनं आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे. फॅमिली असते, फॅमिलीला आपण तेवढा वेळ दिला गेला पाहिजे. नवीन लोक जे तुम्हाला मदत करतील त्यांच्याशी पण आपण संपर्क करत राहिलो पाहिजे. प्रत्येक वेळेस आज नवीन 10 लोकांना कसं भेटता येईल, जे आपल्याला आतापर्यंत आपण कधीच कोणाला भेटलो नाही, अशा नवीन 10 लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. ते काय म्हणतात पहिले ते ऐकून घ्या. त्यांचा विचार, त्यांना नक्की काय हवंय हा विचार करा आणि मग आपण स्वतःला त्यांच्यासमोर प्रेझेंट करा. हे जी काही ध्येय आहे तुम्ही आता जे बघितले, हे जर तुम्ही नक्कीच जर विचार केला तर आपल्याला नक्कीच पुढे त्याचा फायदा होईल, आपल्या बिझनेसमध्ये फायदा होईल आणि ह्या गोष्टीतून नक्कीच आपण स्टेप बाय स्टेप नक्कीच श्रीमंत होऊ शकतो.